हाय हॅलो, कसे आहात सगळे. मी अस्मी तुमचं स्वागत करते द डेली डायरीज विथ अस्मीमध्ये. सकाळी उठल्या उठल्या मी झाडांना पाणी घालायला घेतले आणि आज सकाळी सकाळी इतका छान सनलाईट येत होता आमच्या बाल्कनीमध्ये. सकाळी सकाळी इतकं छान वाटत होतं. आणि मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा 4 वेळा तरी पाणी घालतेच झाडांना. जेव्हा मी ही झाडं घेतली ना, मला वाटलंच नव्हतं की मी त्यांची इतकी छान काळजी घेऊ शकेन. पण खरंच खूप छान माझे प्लॅन्ट्स ग्रो पण झाले आणि मी शिकलीसुद्धा की त्यांची काळजी कशी घ्यायची. त्यानंतर मी पटपट जेवण सगळं आवरून घेतलं. कृतिका क्लासला गेली होती त्यामुळे तिचा जरा गोंधळ कमी होता. पण अंशू होतीच गोंधळ करायला मध्ये मध्ये. ती ना सध्या या किचन ओट्यावर चालायचा प्लॅन करते आणि चढते अशी ना ती की मला टेन्शन येते की कधी पडेल आणि लागेल हिला असं वाटतं मला. पण तिने काही तिची मेहनत बंद नाही केली आहे. ती तिची प्रॅक्टिस चालूच असते सतत. मग नंतर मी तिला छोटी खेळणी दिली थोडी आणि बोलली की खेळत बस. मग ती खेळत बसली होती आणि मी पटपट मग जेवण आवरायला घेतलं. नंतर सगळं जेवण आवरून वगैरे मला ना नंतर जे डीमार्टचं सामान आणलं होतं ना ते सगळं ठेवायचं होतं लावून. काल लावलंच नव्हतं मी. मध्ये मध्ये मी मोबाईलही बघत होती काय 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 चालू होतं त्याच्यामध्ये. त्यानंतर मी माझा पूर्ण जो स्वयंपाक होता ना तो सगळा आवरून घेतला आणि मध्ये डीमार्टचे सामान ठेवायला घेतलं. ॲक्च्युली हे असं काढून ह्याच्यासाठी ठेवते कारण मला आवडत नाही एका डब्यामध्ये. मग मला परत मी असे हे बिस्किट्स वेगवेगळे काढून ठेवत होती कारण काय आहे ना ते तसेच पॅकेट ठेवायला गेले ना माझ्या डब्यामध्ये मावत नाही आणि मला परत मग दुसरा डब्बा शोधून काढावा लागतो. तेवढ्यासाठी आहे दुसरा बॉक्स पण मग सगळं खूप पसारा होतो म्हणून मग मी ते एकामध्ये सगळे ठेवले. तुम्ही म्हणत असाल एवढी बिस्किट्स तुम्ही खाताय तर ॲक्च्युली ती खूप दिवस जातात. मी एवढी नाही देत मुलींना खायला. रोज त्यांची ठरलेली असतात ती एवढी. सो चालू होता आणि मध्येच अंशूचा गोंधळ चालू होता. हे काढून घे माझा प्लीज. मला इतका खोकला झाला आहे ना आणि त्यामुळे माझा आवाजही खूप खराब झाला आहे. सो प्लीज इग्नोर करा ते. मी काही काम करत असेल आणि मध्ये मध्ये ह्या दोघी येणार नाही असं कधी होतच नाही. ॲक्च्युली ह्या झोपल्यानंतर मी करणार होती पण मी झोपल्यानंतर पण करायला घेतली असती ना आवाज जरा झाला असता आणि या दोघी उठून बसल्याच असत्या शेवटी आणि जो गोंधळ घालायचा तो घातलाच असता. ॲक्च्युली ह्यामधले अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी आम्ही कालच काढलेत. त्यातले कपडे होते बाकी आणि ह्यांच्या वॉटर बॅग टिफिन बॅग्स असं खूप काय काय होतं ते सगळं त्याने ऑलरेडी आधीच काढून घेतलेलं होतं. दुसरीकडे अजून एक ठेवलंय वरती ठेवलंय. मला एकतर खोकला होतोय खूप. काढायचे नाही. हा द्या इकडे. ॲक्च्युली मी यावेळी थोडा कमी माल भरला होता कारण आम्ही जाणार आहे गावी. आम्ही तिघी पण दिवाळीसाठी. तर 1 महिन्यासाठी इतकं काही लागणार नाही म्हणून मग आम्ही थोडंच भरलं आहे. कारण अरुण एकटाच असेल आणि तो आम्ही गेल्यानंतर इतकं काही घरातलं करून खात नाही. जास्त करून बाहेरचंच खातो. आणि आम्ही 1 महिना जाणार म्हटल्यावर मग परत हे एवढं त्याला 1-2 महिने पुरेसं आहे. आणि ऑलरेडी घरी पण थोडंफार आहे सामान म्हणून म्हटलं की आपण थोडंच भरू म्हणून नाही भरलंय. आणि खरं तर आमची ग्रोसरी कमी आणि बाकी शॉपिंगच आम्ही जास्त केली. हां एक डन. ही डाळ आहे मसुरीची नाही सॉरी तुरीची. मला पण अजून डाळीमध्ये कन्फ्युजन होतं. मी मुद्दाम ही आणि मूग डाळ असते ती जरा जास्तच घेते कारण रोज गोडी डाळ किंवा आमच्याकडे डाळ खूपच बनते. आणि आपल्याला माहितीच आहे आपल्या भाज्यातनी सगळ्या भाज्यातनी आपण डाळीच टाकतो. खूप डाळी शेंगदाणे आमचं ठरलेलं असतं त्यामुळे हे लागतंच जास्त. त्या 2 डाळी सगळ्यात जास्त घेतले. त्यानंतर मॅगीचे मी 2च पॅकेट घेतलेत कारण आम्ही जास्त खात नाही. महिन्यातून कधीतरी एकदा वगैरे म्हणून मॅगी कमीच. आणि शाबू पण आम्ही जास्त खात नाही कधी कधी लागतं म्हणून एकच पॅकेट घेतलंय.
तुम्ही थोडी साईडला होता का जरा बाजूला होता का तुम्ही हाँ इधर से बस खाली कडधान्य घेतले मी 2 जास्त नाही घेतले मसूर घेतली मला खूप आवडते अख्खा मसूरची आमटी किंवा ते बनवतात ते भाजी आणि मी मटकी घेतली मटकी जास्त नाही घेतली कारण खूप खराब होते मग पटकन आणि घरी पण ऑलरेडी माझ्याकडे असेल अर्धा 1 किलो असेल मग मी एकच पॅकेट घेतली ती छोटी छोटी आणि मसाले आणि हे स्पून घेतले कोकवाले कारण माझे घरात होते पण आमच्या गोलू मॅडमांनी ना असं बाल्कनीतून खाली टाकले त्यांचे आता 3च उरले म्हणून हा एक पंच घेऊन आली आणि 6 त्याचा आहे तो बाकी मग छोटे छोटे मसाले बाकी इतकं काही नाही घेतलंय रवा हे ऑइल आहे हे एक मसाला आहे स्टार फूड वगैरे म्हणतात तो नंतर सॉस सॉल्ट बस आणि ही साखर आहे आणि हा बासमती राईस आहे काल हे पण घेतलंय अंशूने आणि किटूचे पण एक आहे हो दाखवा ना त्यानंतर ॲप्रॉन एक घेतला माझ्याकडे होता पहिला पण तो खराब झाला होता त्यानंतर मी घेतलाच नाही खूप दिवस म्हणून मग घेतला एक सॉफ्ट आणि किट्टूसाठी अंशूसाठी काही कपडे घेतले तिने एक घातलाय आणि हा एक फ्रॉक घेतला तिच्यासाठी छान वाटत होता त्यानंतर हा एक फ्रॉक घेतलाय तर हा ॲक्च्युली फ्रॉक म्हणजे जानूला घेतलाय खरं तर जानू म्हणजे माझ्या मोठ्या दिरांची मुलगी तिला तिचा बड्डे आहे 12 तारखेला सो त्यासाठी घेतलाय मी तिच्या बड्डेसाठी जातोय हा एक आणि बाकी मग असे ह्या पॅन्ट्स टी शर्ट्स हे घेतले अजून पण काही थोडं आहे पण मुलीने ॲक्च्युली सगळं वापरायला काढलंय खूप गोष्टी तशा बॉटल्स काढलेत अजून काही अर्धे बिस्किट्स फोडले एवढंच मी जास्त काही नाही भरले यावेळी काय बोली हां तर मी हे सगळं मी तुम्हाला बोलली होती ना शाबू आहे ऑलरेडी डब्यामध्ये आहेत इकडे एक पॅकेट हे एक पॅकेट म्हणजे 3 पॅकेट झालेत माझ्याकडे आणि आता एक कधी संपणार आहे काय माहिती बघू साखर लागलं नको अगं सांडू नका ना खाली इग्नोर करा माझा खोकला कारण मला खूप झालाय आणि मला जेव्हा खोकला होतो ना खूप दिवस राहतो जात नाही ॲक्च्युली आम्ही वाकडला राहिला होतो ना तर तिकडे पाणी असं जास्त यायचं नाही असं भरून ठेवावं लागायचं म्हणून मी हा पिंप घेतला होता माझ्या लग्नातला पिंप आहे आणि आम्ही तिकडे खूप यूज केला आहे हा पण इकडे आल्यानंतर आमचं नवीन फ्लॅटमध्ये इकडे 24 तास पाणी असतं भरायची गरज नाही फिल्टर वगैरे त्यामुळे यूज नाही झाला म्हणून मग मी असं डीमार्टचं सगळं सामान जे असतं ना ते भरायला ठेवते सगळे ग्रोसरी त्याच्यामध्ये भरून ठेवते आणि ती छान राहते पण इकडे तिकडे हे होत नाही जेव्हा पाहिजे तेव्हा आपण काढूही शकतो
आणि हे 2 ट्रे घेतले मी ॲक्च्युली डीमार्टमधून नाही घेतले. हे आम्ही बाहेर गेलो होतो एका शॉपमध्ये तिकडे, आणि मी नर्सरीमध्येही गेली होती. मला 1-2 झाडं घ्यायची होती पण नाही भेटली मला पाहिजे तशी. तुम्ही इकडे नावं दिली आणि माझ्या नंतर लक्षात आलं की व्हाईट बोर्डचा मार्कर आहे, परमनंट मार्कर नाही, आणि ते असं जात असं मी नंतर मार्करला लिहिली दोघींची नावं. कारण ॲक्च्युली याच्यामध्ये मी या दोघींची कपडे ठेवते जी छोटी छोटी असतात ना, ती बरं पडतं याच्यामध्ये ठेवायला, पटकन सापडतात सुद्धा. नाही तर मग ती अशी घडी करून वेगवेगळी ठेवली ना सापडत नाही. आणि मग ह्यांना कधी बोलली की तुम्ही घेऊन या, मी अशी रोल करून अशी लावते ही कपडे. छान राहतात पण आणि खराब पण नाही होत पटकन. म्हणजे जे हवं ते असं वरच्यावर आम्ही उचलून घेतो. हां मी बडबड करते. अरे बापरे. हा ऐकलं ना, मम्मा खूप बडबड करते. आमची किट्टू मॅडम काहीच बडबड करत नाही का, फक्त क्लासची टीचर ओरडूपर्यंत बडबड करते. नाही मग जरा जास्त टीचर ओरडली की मग कमी करते ना बडबड. बंद. तुझी रोज तक्रार असते घरी की कृतिका खूप बडबडते. हो ना कृतिका? हा बघितलं का, रोज टीचर आम्हाला सांगते कृतिकाने आज खूप बडबड केली, खूप दंगा केला, खूप क्वेश्चन करते. हो ना. अच्छी आली होती खरं सांग. नंतर असे संध्याकाळी इतके छान वातावरण झाले होते ना बाहेर, आणि हवा तर इतकी छान सुटली होती. सध्या 2-3 दिवस ऊन आहे तर मला खूप छान वाटतंय. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. बाय.